दिव्यांगांचे नेहमीच प्रश्न सोडवत असतात. आज जो कार्यक्रम घेण्यात आला यामागचा उद्देश काय होता? खरं पाहता 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन हा देशभर नव्हे तर जगभर साजरा केला जातो. दिव्यांगांना राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिक या सर्व स्तरावरती दिव्यांगांना प्राधान्य दिलं पाहिजे. समाजाने दिव्यांगांना स्वीकारलं पाहिजे. दिव्यांग हा आपला घटक आहे आणि या घटकाला विविध माध्यमातून त्यांना पुढं आणलं पाहिजे आणि यांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्नही समाजाला समजले पाहिजेत. म्हणून जगभर हा दिव्यांग दिन साजरा केला जातो. अगदी युनायटेड नेशन म्हणजे युनोच्या जागतिक परिषदेमध्ये दिव्यांगांना मान सन्मान मिळत नाही, त्यांना त्यांचे अधिकार मिळत नाहीत, त्यांचे हक्क मिळत नाहीत. म्हणून राज्य आणि केंद्र शासनाचे अनेक कायदे आहेत, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. यासाठी अशा 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाची गरज आहे आणि तो आज मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या मार्फत आज आयोजित करण्यात आला. निश्चितच दिव्यांगांचं कल्याण आणि पुनर्वसन अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून झालं पाहिजे. त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांच्या समस्या समाजापर्यंत, शासनापर्यंत आणि थेट कुटुंबापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. म्हणून अशा जागतिक दिव्यांग दिनाची अत्यंत गरज आहे. आज या ठिकाणी पुरस्कार वितरित करण्यात आले. कोणत्या क्षेत्रातील नागरिकांना पुरस्कार देण्यात, दिव्यांगांना पुरस्कार देण्यात आले आणि कितीची निवड झाली होती? अनेक दिव्यांग हे आपल्या दिव्यांगत्वावर, शारीरिक दिव्यांगत्वावर मात करून विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवत आहेत आणि या विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय असं कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील दिव्यांगांचा सन्मान सत्कार जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे सन्माननीय जिल्हाधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री बाबासाहेब आरावत साहेब यांच्या माध्यमातून इथे दिव्यांगांचा सन्मान झाला आहे. हा सन्मान म्हणजे दिव्यांगांना आणखी कार्य करण्याचं प्रोत्साहन देण्याची, ऊर्जा देण्याचं कार्य जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने केलं आहे. निश्चितच आजच्या पुरस्कारामुळे आणखी काम करण्याची आणि एक ऊर्जा देण्याची गरज असते, ती आज या माध्यमातून मिळालेली आहे. आजच्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तुम्ही दिव्यांग बांधवांना काय आवाहन करणार? खरं पाहता दिव्यांगांनी दिव्यांग स्वतःला समजलंच नाही पाहिजे. मी दिव्यांग आहे याचा अर्थ असा होतो की मी शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहे. जो दिव्यांग शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहे त्याने स्वतःला दिव्यांग न समजता मी एक दिव्यांगाचा अविभाज्य घटक आहे आणि मी कोणत्याही क्षेत्रामध्ये अत्युच्च म्हणजे सर्वोच्च मी काम करू शकतो, कोणत्याही क्षेत्रात मी मागा राहू शकत नाही, हे जर मनाशी ठाम बाळगलं तर निश्चितच दिव्यांगांची अवहेलना होणार नाही आणि स्वतःला दिव्यांगांनी दिव्यांग समजून नाही, असे मी या दिनानिमित्त सगळ्या दिव्यांगांना मी संदेश देऊ इच्छितो. आजच्या दिनी काही राज्य शासनाकडे दिव्यांगांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. आजच्या दिवशी शासनाला तुम्ही काय सांगू शकता? अगदी आमच्या गरजेचा प्रश्न आहे हा. राज्य आणि केंद्र शासनाचे जरी अनेक शासन निर्णय आणि अनेक आदेश जरी असले तरी दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी होत नाही. सन्माननीय मंत्री महोदय, दिव्यांग कल्याण मंत्री साहेबांसोबत मी स्वतः बोललो की अगदी दिव्यांगांचे थेट जे मूलभूत गरजा आहेत ते म्हणजे त्यांना व्यवसाय मिळाला पाहिजे, त्यांना शहरामध्ये व्यवसायासाठी जागा मिळाली पाहिजे, दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत स्वतंत्र 5% निधी जो असतो तो प्रत्येक वर्षी खर्च झाला पाहिजे, यांना स्वतंत्र घरकुल योजना मिळाली पाहिजे. सोबतच आमदार आणि खासदाराच्या फंडातून दिव्यांगांसाठी 5% निधी राखीव आहे, पण तो कुठेही खर्च होत नाही. तो निधी सन्माननीय मंत्री महोदय अतुल साहेब यांच्या पहिल्या पुढाकारातून आणि त्यांच्या फंडातून सुरू झाला पाहिजे. आदी मागण्या मी आज मंत्री महोदयासोबत केल्यात आणि शहरातील आणि ग्रामीण भागातील जी काही दिव्यांगांची संख्या आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये 60,000 दिव्यांगांची संख्या आहे. या 60,000 दिव्यांगांसाठी मंत्री महोदयांनी अगदी कलेक्टर, कमिशनर, आपले महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हा परिषदचे CO या 4 अधिकाऱ्यांसोबत आमची बैठक लावावी, आमच्या दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठक घ्यावी आणि आमचे प्रश्न सोडवावे अशी मी त्यांच्यासोबत मागणी केली आहे. जर अशी शासकीय स्तरावरती बैठक झाली तर या जिल्ह्यातील 60,000 दिव्यांगांचे प्रश्न निश्चितच मार्गी लागतील
असं मी त्यांना मागणी केली आहे. आज दिव्यांग दिनानिमित्त काही पुढं काही जर समजा तुमची बैठक झाली नाही, काही पुढं लढा उभारायची काही ठरवलं का? नाही, मुळात मी संघर्षातला माणूस आहे. मी रस्त्यावरली लढाई करणारा माणूस आहे. सगळे पत्रकार बांधव ओळखतात, मला अधिकारी ओळखतात. अगदी प्रहारचा मी संस्थापक सदस्य, इथे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. गेल्या 13 वर्षापासून दिव्यांगांच्या प्रश्नावर मी रस्त्यावरली लढाई लढतो आहे. जिथे जिथे दिव्यांगांना अडचण येईल, समस्या निर्माण होईल, त्यांच्या योजनांची अंमलबजावणी झाली नाही तर अगदी गुन्हे दाखल अनेक आहेत माझ्यावरती. ही माझी लढाई तर कायमची दिव्यांगांच्या कल्याणासाठी आणि पुनर्वसनासाठी असणारच आहे, करणारच आहे. पण जिथे शांततेच्या मार्गाने अगदी अधिकाऱ्यासोबत जर बैठक होऊन आमचे जर प्रश्न सुटत असतील तर आम्हाला रस्त्यावर उतरायची गरज पडणार नाही. आणि मंत्री महोदय साहेबांनी तसा आम्हाला शब्द दिला आहे की येत्या 8 दिवसामध्ये जर जिल्हा परिषद पंचायत समितीची आणि महानगरपालिकेची आचारसंहिता लागली नाही तर त्यापूर्वी एक शासकीय स्तरावरती बैठक होईल आणि तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील, अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. म्हणून अगर त्यांनी जर आमच्या योजना मार्गी लावल्या नाहीत, शासनाने आमच्या योजना मार्गी लावल्या नाहीत तर आमची रस्त्यावरची लढाई ही सुरूच आहे आणि सुरूच राहील. IAS ऑफिसर तुकाराम मुंडे आले सर आपल्या विभागाला, त्याचा काही फायदा झाला का? 100% त्यांनी अत्यंत कडक अंमलबजावण्या दिव्यांगांच्या प्रश्नाच्या बाबतीत श्री तुकाराम मुंडे साहेबांनी केलेल्या आहेत. पहिला त्यांचा वार झाला असेल तर बोगस दिव्यांग जे काही लाभ घेत होते, शासकीय कर्मचारी म्हणून जे नोकरीला लागले होते परंतु ते बोगस दिव्यांग होते, अशा पहिल्या बोगस दिव्यांगावरती घाव घालण्याचं काम आयुक्त दिव्यांग सचिव श्री तुकाराम मुंडे साहेबांनी केलं आहे. निश्चितच असा सचिव आमच्या विभागाला गरजेचा होता आणि आहे. अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत आणि निश्चितच यापुढे जर हे सचिव महोदय जर राहिले तर निश्चितच आणखी प्रश्न आमचे सुटण्यास आम्हाला चांगला वाव राहील. चला, आपलं नाव सर? शिवाजी गाडे, प्रहार दिव्यांग क्रांती, सन्माननीय बच्चू कडू साहेब यांचा संस्थापक सदस्य आणि छत्रपती संभाजीनगरचा जिल्हाध्यक्ष. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.